दादा मग पहिला आगमनचं काय सांगणार तुमच्याकडून कधी होणार आहे पोयकर आर्ट्स मधून आगमन? पोएट्स मला लास्ट इयर असं बॅलन्सिंग मूर्त्या बनवलेल्या आहेत का, असं घडून आणलेल्या आहेत का तुम्ही लास्ट वर्षी? कसं माहिती लास्ट इयर नाही गेले कित्येक वर्षाला 85चा विघ्नहर्ता बोला, पाण्याचा महाराजा बोला, यांच्या प्रत्येकाच्या मूर्त्या आहेत ना ह्या वेगवेगळ्या टाईप मध्ये वेगवेगळ्या बॅलन्सिंग मध्ये या बनल्या गेलेल्या आहेत. बघायला गेलं तर ही माझं थर्ड जनरेशन आहे. माझ्या सगळ्या आजोबांनी सुरुवात केली, काका आणि पप्पा करत होते, नंतर मी आणि माझे भाऊ आहेत ते करतोय. म्हणजे असं बघायला गेलं तर असं सुरुवात कशी झाली अशी लहानपणापासून बघत 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 मोठे झालो आहेत. आठवत नाही सुरुवात कशी झाली. प्रत्येक मूर्ती कसं माहितीये प्रत्येकाच्या ना एक काय काय जण येतात आम्हाला हीच पाहिजे आहे, हा, हा. पण ते स्केच प्रमाणे काही गोष्टी पॉसिबल नसतात. जसं पेपरवरती ड्रॉइंग केलं जातं तर त्या सगळ्या गोष्टी सगळ्या ऍज इट इज उतरल्या जात नाही. त्याकरता काही गोष्टी तर दादा इंदिरानगरच्या महाराजा संगमनेर तर ते म्हणजे तो मंडळ तुमच्याकडे म्हणजे कसा कनेक्ट झाला, कारण ते खूप मुंबई आउट ऑफ मुंबई आहे हा, हो. त्याबद्दल काय सांगणार? इंदिरानगरच्या महाराजा संगमनेर तर त्याच्याबद्दल काय सांगणार यावेळेस, कसं आपल्याला बघायला भेटणार आहे ती मूर्ती? तर नमस्कार मित्रांनो, मी आज आलोय परेल वर्कशॉपला. तर आपल्यासोबत आहेत मूर्तिकार सुशांत पोयेकर. मी आता पोयकर आर्ट्स मध्ये आहे. तर दादा यावेळेस तुमच्याकडे टोटल किती मंडळ आहेत? नमस्कार, मी मूर्तिकार सुशांत गणेश पोहेकर. आपल्याकडे बऱ्यापैकी मंडळ आहेत, म्हणजे आता मोजले नाही आहेत पण आहेत बरेच 70-80 मंडळ आहेत रेग्युलर सारखी चालू आहेत. 70-80. ओके. तर दादा आपलं म्हणजे मुंबई सोडून लांब लांबचे मंडळच्या अगर बात केली आपण तर कुठले मंडळ आहेत मुंबई सोडून? मुंबई सोडून बघितलं तर एक भावनगर आहे, इंदिरानगर संगमनेरचं आहे, परत पुण्याचे आहेत, कोल्हापूरचे आहेत, भरपूर लांब लांबचे गुजरातचे आहेत, अशा आहेत बऱ्यापैकी आहेत. सुरत बिरत वगैरे आहेत. ओके, सुरत गुजरात इथे. तर दादा मग पहिला आगमनचं काय सांगणार तुमच्याकडून कधी होणार आहे पोयकर आर्ट्स मधून आगमन? पोएट्स मला 16 ते 26 तारखेच्या आसपास एक आगमन निघणार आहे आपलं. 16 किंवा 26 ऑगस्ट मध्ये. ओके, ऑगस्ट मध्ये. तर आपण सगळ्यांना काय लवकरच घेऊन जा असा प्रकार नसतो. मूर्ती अशा प्रकारे घेऊन जातात लोक की डेकोरेशन करता येईल असं. आपण एक 2-2, 3-3 महिने आधी नेऊन मूर्ती इथे धुळकाच बसणार, त्यापेक्षा आपण एक भक्तिभावाने मूर्ती 1 महिन्या आधी कमीत कमी सगळेजण आपल्या इथनं घेऊन जातात. भरपूर जसे मूर्तिकार जे 1 महिना आधी मूर्ती देतात. तर दादा मला असं एक प्रश्न विचारायचा आहे की या क्षेत्रात जसं तुम्ही म्हणजे मूर्ती बनवतात तर काही काही म्हणजे हाईट नुसार अगर बात केली तर ज्या हायटेड थोडे मूर्त्या आहेत त्याच्यामध्ये आपल्याला काय काय प्रॉब्लेम म्हणजे फेस करावा लागतात? असं प्रॉब्लेम असं काही नाहीये, पण कसं माहितीये आता जे डेव्हलपमेंट चालू आहे त्याप्रमाणे सगळे ब्रिज हे याच्याप्रमाणे सगळ्या गोष्टी बेसिक गोष्टी आहेत. त्याच्याप्रमाणे आपल्याला त्या हिशोबाप्रमाणे मूर्त्या घडवाव्या लागतात, त्या हिशोबाप्रमाणे बॅकग्राऊंड बनायला लागतात, त्या हिशोबाने काय काय गोष्टी फोल्डिंग बिल्डिंग कराव्या लागतात. ते आपण त्यातल्या सगळ्या गोष्टी आपण द्यायचा प्रयत्न करतो. ओके. तर दादा सगळ्यात पहिला प्रश्न, तुमच्या ह्या क्षेत्रात म्हणजे तुमची जर्नी कशी स्टार्ट झाली आणि ह्या क्षेत्रात तुम्ही किती वर्षापासून आहात? बघायला गेलं तर ही माझं थर्ड जनरेशन आहे. माझ्या सगळ्या आजोबांनी सुरुवात केली, काका आणि पप्पा करत होते, नंतर मी आणि माझे भाऊ आहेत ते करतोय. म्हणजे बघायला गेलं तर असं सुरुवात कशी झाली अशी लहानपणापासून बघत 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 मोठे झालो आहेत. आठवत नाही सुरुवात कशी झाली, हे अशीच मातीमध्ये झाली जन्म आमचा. तुमचं म्हणजे डॅड पासून आहात ना? आजोबांपासून. ओके, म्हणजे तुमची तिसरी पिढी आहे. तर चांगली गोष्ट आहे खूप. तर दादा इंदिरानगरच्या महाराजा संगमनेर तर ते म्हणजे तो मंडळ तुमच्याकडे म्हणजे कसा कनेक्ट झाला, कारण ते खूप मुंबई आउट ऑफ मुंबई आहे. त्याबद्दल काय सांगणार? कसं ते इतके वर्ष इकडून तिकडून मूर्ती घेत होते
पण जेव्हा आपल्या पेजवरती पोहेकराज लालबाग 12 या पेजवरती त्यांनी ती मूर्ती बघितली इंस्टाग्रामवरती, त्याच्यानंतर वाटलं की ही आपल्या साईज मधली मूर्ती आहे. त्यांनी कॉल केले, 2-3 वेळा मेसेज केले, नंतर मग ते आपल्या मेन ऑफिस आहे चिंचपोकळीला, चिंतामणच्या इथे, तिकडे भेटायला आले. ते पण कधी सगळेजण गणपती मार्च एप्रिल मध्ये येतात, हे फेब्रुवारी पासून कनेक्ट मध्ये आहेत. त्यांनी मार्च मध्ये येऊन आपल्याकडे बुकिंग केली गुढीपाडव्याच्या आसपास, म्हणजे खूप लवकर लवकर की बाबा आम्हाला ह्या टाईप मधलीच मूर्ती लागते, फक्त तुम्ही काहीतरी बॅकग्राऊंड अशी छानपैकी द्या की जेणेकरून ती बघितल्यावरती लोकांना प्रसन्नता वाटली पाहिजे. त्याकरता ते इतके 2-3 महिने अगोदरपासून आपल्या कनेक्ट मध्ये आहेत. ओके. माझं ती तर ती आता मूर्ती बनताना आता जी चालू झाली आहे, ते आज येऊन गेले, ते बघितल्या बरोबर ते बोलले की दादा फक्त रॉ मध्ये मूर्ती आम्हाला एवढी फिनिश वाटते, एवढी छान वाटते की बोलायची गरज नाहीये की अजून डायरेक्ट पेंटिंग केल्यानंतर सगळं काम झाल्यानंतर तर अजून मस्त दिसेल. ते त्यामुळे ते त्या हिशोबाप्रमाणे ते एक्साइटेड आहेत की बाबा हा बाबा यावर्षी. तर आम्ही जवळ राहत नाही, आम्ही एवढं लांब राहतो ना, तर इथे जवळ राहत असतो ना, तर एक दिवस आड करून आम्ही येत असतो, आलो असतो. इंदिरानगरचा महाराजा संगमनेर, तर त्याच्याबद्दल काय सांगणार यावेळेस, कसं आपल्याला बघायला भेटणार आहे ती मूर्ती? कसं आहे, त्यांची इतके वर्ष ते सेम मूर्ती घेत होते, आपल्याला पण त्या टाईप मध्ये राजा टाईप घेत आहेत ते. बट त्यांना जे आपण प्रभाव देत आहोत, मूर्तीला सजवून देत आहोत, ते जरा सगळ्यांपेक्षा दरवर्षीपेक्षा त्यांना वेगळं भेटणार, ते फार अपेक्षाने आपल्याकडे आले आहेत. आणि काही मूर्ती आपल्या बघितल्या त्यांनी, त्या बघून ते आवडीने इकडे आले आहेत आपल्याला पहिल्यांदा. ओके. एक असा प्रश्न आहे की तुमच्याकडे म्हणजे जेवढे मंडळ आहेत, जसं तुम्ही बोलले 60-70 समथिंग, राईट ना? तर म्हणजे एक असं कोणतं असं मोठं मंडळ आहे जसं तुम्ही नाव घेऊ शकता की ते एक माझ्यासाठी मोठं टास्क आहे म्हणून बनवण्यामध्ये पण, आणि ओल्ड मंडळ पण तुम्ही सांगू शकता, असं की ओल्ड असे कोणते कोणते ओल्ड मंडळाची एवढ्या वर्ष आहे माझ्या संतीस? कसं माहितीये, टास्क म्हणजे छोटी मूर्ती बनवा पण तेवढा टास्क असतो, मोठी मूर्ती बनवायला पण तेवढा टास्क असतो. फक्त कुठलीही गोष्ट करताना जर काय जरा पण चुकी झाली तर छोटी मूर्ती पण फेल होते आपली, मोठी मूर्ती पण फेल होते. तर असं बघायला गेलं तर सगळ्यात मूर्त्या ह्या चॅलेंजिंग असतात सगळ्या मूर्तीकरांसाठी, माझ्याच असण्यासाठी नाही, सगळ्या मूर्तीकरांसाठी. आणि सगळ्यात बोलायला गेलं तर सगळ्यात जुनं मंडळ माझं पायधुनीचा महाराजा, एक फार जुना पायधुनीचा महाराजा, हा फार जुना मंडळ आहे. ही तिसरी पिढी आहे की जे माझ्याकडनं मूर्ती घेते अजून. म्हणजे आम्ही असंच बसतो, बोलतो, हा काय बनवायचं, तर आपण यावर्षी हे बनवतो, ओके, ते बनली गेली गोष्ट, असं असतं. तर पंचेचाळीसचा विघ्नहर्ता आपण आता गेले कित्येक वर्ष, म्हणजे आता मी सांगू ना, मी गेले 25 वर्ष स्वतः मूर्ती यांची बनवतो. ओके. त्यांचं यावर्षी 50 वर्ष आहे. 50 वर्ष नाही, पुढच्या वर्षी, नेक्स्ट इयर. तर यावर्षी त्यांच्याकडे किती वर्ष झाले? कसं त्याच्या आधी पण पप्पाकडे घ्यायचे, पण कधी आधी मध्ये इकडे तिकडे असं असं. ओके ओके. पण गेले 25 वर्ष 26 वर्ष मी स्वतः बनवतोय. ओके. खूप मोठी. हा, त्यामुळे त्यांचं असं बॉन्डिंग एवढं झालंय की आम्ही बसतो, सगळी मंडळातली मुलं वगैरे येतात, हे करूयात ते करूयात, काय ना काहीतरी वेगळ्या टाईप मध्ये मूर्ती करूयात, काहीतरी छान वाटेल असं करूयात, असं बसून डिस्कशन करून कमीत कमी ही मूर्ती बनण्यासाठी आमच्या कमीत कमी आतापर्यंत 3 ते 4 वेळा, म्हणजे गेल्या 1 महिना मीटिंगच चालू आहे. ओके. 2-3 दिवस आड करून की बाबा हा हे बनवायचं ना, हे बनवायचं, हे बनवूयात, ते बनवायचं. अच्छा, काइंड ऑफ. मग ते कसं सगळ्याला चालू, मग ते याचं हे ही डिझाईन आहे, असं तसं करून मग फायनल एक मूर्ती घडली जाते. ओके ओके, फाईन. आता तर तुम्ही सध्या ह्या महिन्यात तर खूप बिझी असणार. हो, आता संपले दिवस सगळ्यांचे, सगळ्या मूर्तिकांचे दिवस संपलेले आहेत, कारण की आता सगळ्यांचे बऱ्यापैकी मूर्त्या जायला सुरुवात झालेली आहेत. म्हणजे जायला नाही, पण सगळ्यांच्या बऱ्यापैकी मूर्त्या ह्या बनवून घडवून फायनल फिनिशिंग, पेंटिंग या साईडला बनवल्या आहेत. म्हणजे बुकिंग सगळ्यांच्या बंद व्हायची वेळ आली आहे. आणि फक्त मूर्त्या तयार करणे, काही मंडळाचे पार्ट यायचे बाकी आहे, ते पार्ट येणार आले की मूर्त्या घडवणं चालू आहे. तर दादा, मंडळाकडून म्हणजे ट्रॉली आल्यावरच काम करायला घेतात का? म्हणजे ट्रॉलीच्या वरतीच मूर्ती बनवल्या जाते की त्याला नंतर ट्रॉलीवर चढवल्या जातात? कुठलीही मूर्ती असेल तीही जेव्हा ट्रॉलीवरचा जॉब असेल, हा पूर्णपणे ट्रॉलीवरती बनवला जातो. मग ती मूर्ती खाली बसून वरती करणे वगैरे असा प्रकार नसतो. बाकी सिंहासनावरच्या मूर्त्या, काय छोट्या मूर्त्या, सिस्टम सेम असते का सगळ्या मंडळाची सेम असते? प्रत्येकाच्या छोट्या मूर्त्या आहेत ना, एक 10-15 फुटापर्यंतच्या, या खाली बनवल्या जातात आणि मग ते फोर्कलिफ्टने उचलून ट्रॉलीवरती ठेवल्या जातात. ओके ओके. फक्त जे बॅलन्सिंग जॉब असतात, म्हणजे उभे गणपती बोला किंवा घेता जे पण काय काइंड ऑफ, जे वरती उभे राहिलेले मूर्ती असतात, ते रॉड वरती जे खेळले जातात, ते जागेवरती ट्रॉलीवरती किंवा रॉडवरती उभे केले जातात. त्याची म्हणजे बनवून वरती ठेवले जातात. ओके ओके. म्हणजे छोट्या हायटेड वाल्या सेपरेटली बनवून मग त्याच्यावर ठेवणं. असं तुम्ही कोणत्या मंडळाचे बोलाय लास्ट इयर असं बॅलन्सिंग मूर्त्या बनवलेल्या आहेत का, असं घडून आणलेल्या आहेत का तुम्ही लास्ट वर्षी?
कसं माहिती लास्ट इयर नाही गेले कित्येक वर्षाला पंचशीलचा विघ्नहर्ता बोला, पांडुरंगाचा महाराजा बोला, यांच्या प्रत्येकाच्या मूर्त्या आहेत ना ह्या वेगवेगळ्या टाईपमध्ये वेगवेगळ्या बॅलन्सिंग मध्ये या बनल्या गेलेल्या आहेत. ओके ओके. गेले 20-20, 25-25 वर्ष दरवर्षी त्यांच्या काही ना काहीतरी वेगवेगळ्या कन्सेप्ट वरतीच मूर्ती बनवली आहे. फक्त राजा टाईप मूर्ती ही कदाचित बनली असेल, पण काय ना काहीतरी कन्सेप्टला धरूनच मूर्त्या बनवल्या आहेत. तर जेवढे म्हणजे मंडळ येतात तुमच्याकडे, तर दादा तुमचं ऑलरेडी असं क्लिअर असतं का की दादा मला अशी मूर्ती घडून हवी आहे, बॅलन्सिंग वगैरे आहे, की तुम्ही तुमची आयडिया टाकत असता म्हणजे प्रत्येक मूर्ती? कसं माहितीये प्रत्येकाच्या ना एक काय काय जण येतात आम्हाला हीच पाहिजे आहे, हा हा. पण ते स्केच प्रमाणे ना काही गोष्टी पॉसिबल नसतात. जसं पेपरवरती ड्रॉइंग केलं जातं तर त्या सगळ्या गोष्टी सगळ्या ऍज इट इज उतरल्या जात नाही. त्याकरता काही गोष्टी बॅलन्सिंगच्या असतात, काही गोष्टी फिटिंगच्या असतात, काही गोष्टी मुवमेंटच्या असतात, त्याप्रमाणे त्या घडल्या जातात. आणि काही गोष्टी इथे स्केच घेऊन आल्यानंतर काही गोष्टी आम्ही चेंजेस करतो किंवा आपण असं नाही असं केलं अजून छान दिसेल, त्या टाईपने बोलून डिस्कशन करून ते संपवलं जातं. आणि बॅलन्सिंग हा लय मोठा टास्क असतो का? ज्याला कसं माहिती आहे, ज्याने केलं त्याला माहिती असतं की काही जणांना असतो काही जणांना नसतो, डिपेंड ऑफ मेंटॅलिटी. पण म्हणजे खूप भीती पण वाटते ना ऑफकोर्स, कारण की या गोष्टी जर आता मुंबईचे रस्त्यांवर ही गणपती आपल्या इथून त्याच्या मंडळापर्यंत जाणार, तिथून ते परत विसर्जन चौपाटीपर्यंत जाणार, त्या गोष्टी इथून तिथे जाईपर्यंत सगळ्या गोष्टी बॅलन्स राहणे, मूर्ती कुठेही दुखापत न होणे, या गोष्टी परत एवढ्या सगळ्या गोष्टीचा विचार करून मूर्तिकार मूर्ती घडवतो. सगळ्यांसाठी पॉसिबल नसतं, राईट ना? राईट. तर थँक्यू सो मच दादा टाइम दिल्याबद्दल. नो प्रॉब्लेम. थँक्यू सो मच. ऑल द बेस्ट. जय गणेश. गणपती बाप्पा मोरया. मोरया.